कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असेल. तर काहीच आज आपल्या व्लॉगिंगचा डे 83 आणि बाकी काहीच आता मी सकाळीच दुकानावरती आलो होतो आणि सकाळचं दुकानावरतीच होतो, कारण आता नांगरणी वगैरे चालू केली. काल तुम्ही बघितलं होतं की आम्ही डिझेल वगैरे आणलं आणि बाकी आज नांगरणी वगैरे स्टार्ट करून दिली काकांनी. तर मग आज सकाळपासूनच आपल्या ड्युटी लागून गेलीत ना दुकानावरती. तर मग बाकी आता टाईम हो राहिला 2 ऑलमोस्ट 2 वाजले आणि बाकी आता मी जेवण वगैरे करून दुपारचं जेवण वगैरे करून सगळं घरी सॉरी सकाळचं जेवण वगैरे करून दुकानावरती आलो आहे. बाकी आता आईस्क्रीमची गाडी येते, तर चला बघूया येते. तर मग आपले कुलकिंगवाले आले. बाकी आता इकडून माल घेऊन राहिलो आपण, तर चला आपण माल काढून घेऊ एकदा. बाकी ऊन तले बाहेर नको राहिलं आज. आता घरी आलो होतो. बाकी आता वावरामध्ये फिरायला चाललोय आम्ही, तर चला जाऊया. तुम्ही पाहू शकता इकडं मस्त सनसेट झाला आहे. बाकी आता चला तर जाऊया मस्त. आणि पाहू शकता इकडे डोंगळी, बाकी इकडे पण डोंगळी. बाकी व्ह्यू एकदम मस्त राहिला. आणि आता थोड्या दिवसात पण कांदे पण निघून जातील. बाकी बाकी आता इकडे पण डोंगळे, इकडे पण डोंगळे. तर मग आता हे पण निघून जातील थोड्या दिवसामध्ये. बाकी मग सगळं वावर रिकामं होऊन जाईल. आता नांगरटी वगैरे स्टार्ट करून देणार आहे काकांदे. बाकी तर बघू आता तळ्यामध्ये आज किती पाणी आहे. हेच तर आलं आहे तळ्यापाशी. आता पाहू शकता तुम्ही तळ्यामध्ये किती पाणी आहे. ऑलमोस्ट सगळं शेवळ येऊन गेलं आहे इकडं. आणि बाकी इकडं आहे थोडं क्लीन. आणि इकडं सगळे शेवळ आले आणि भरपूर खाली बसले पाणी. मागच्या वेळेस आलो होतं तेव्हा फुल भरलं होतं, कारण आता उन्हाळे बाष्पीभवन वगैरे होत राहत, त्याच्यामुळं चालूच राहतं नाही का. बाकी आता तुम्ही आपलं घर पाहू शकता. इकडं आपलं घर, आपलं घर. बाकी जाऊ का नाही वरती? चालेल तर चला काहीच वरती पण जाऊ आपण. याच्या पण वर आपलं वावर आहे. आलो आता आम्ही येडं. बाकी तुम्हाला आता मी ना थोडा मस्त व्ह्यू दाखवतो. शकता काही आपण इकडं वरती आलोय. आणि बाकी आता तुम्हाला मी ना आपलं नवीन वावर काढलंय ना ते दाखवतो. तर चला जाऊया इकडं. थोडंसं जावं लागलं आपल्या पुढं. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं सगळं मस्त खडक आहे. बाकी आता ऑलमोस्ट सूर्यदादा पण डुबले. आता तुम्ही पाहू शकता इकडं काकांनी थोडीशी नांगरणी करून ठेवली. बाकी आता बाकीची करायची आहे. हे बघा, हे आपण नवीन वावर काढलं होतं जस्ट आता 1-2 वर्ष झालं तेव्हा. बाकी इकडं ते पहिल्यापासूनच होतं इकडचं खालचं. बाकी इकडं पण काढलं आपण. बाकी इकडचा पण व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर आता मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो मी 2 मिनटं. तुम्ही बघू शकता माझ्या मागं सगळे डोंगर आहे. बाकी आता मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे. काय माहिती का, हे बघा, हा जो समोर जो डोंगर आहे ना, समोर तुम्हाला इथं मंदिर दिसत असेल बघा वरती. आय होप तुम्हाला दिसत असेल इथं या पॉईंटवरती. तर गाईज हे जे मंदिर आहे ना, हे दाऊन मलिक बाबाचं आहे. दाऊन मलिक बाबा तर तुम्हाला माहितीच असेल. तर इथून ऑलमोस्ट माझ्या मते 5 ते 6 किलोमीटर लांब असेल, कारण डोंगर वगैरे चढून जायचं आहे. आणि इथं समथिंग आता 5 ते कोरोनाच्या अगोदर म्हणजे 6-7 वर्ष झाले तेव्हा आम्ही गेलो होतो. मी, काका, सिया आणि सिद्धू आणि आपले भावड्या काका, काकांचे मित्र, आम्ही गेलो होतो तिकडं वरती.
आणि आम्ही तिथं गेलो होतो आणि तिकडं इतकं म्हणजे इतकं भयानक सीन आहे, म्हणजे इतका भयानक नजारा आहे ना, जो की ना म्हणजे डायरेक्ट अविस्मरणीय, डायरेक्ट असा कायम लक्षात राहणार असा एकदम भारी तो क्षण होता आमचा. आणि बाकी काही आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही एकच पाण्याची बॉटल नेली होती तिथं आणि त्या पाण्याच्या बॉटलवरतून इतके भांडणं झाले होते आमचे, इतके झाले होते ना, हा पाणी पिईल तो पाणी पिईल, शिदूचे माझे आणि सियाची खूप भांडणं झाले. तेव्हा मी खूप लहान लहान होतो, आम्ही असे एकदम लहान लहान होतो. तर काहीच आता ह्याची जी जत्रा राहते ना, तर ती राजापूर आहे ना, राजापूरची जेव्हा जत्रा राहते ना आता पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये, तेव्हा तिची जत्रा राहते आणि आम्ही पण एप्रिलमध्येच गेलो होतो. आता मला वाटतंय जावं, पण मग आता इम्पॉसिबल आहे, कारण आता ऊन खूप पडतंय, खूप म्हणजे खूप डेंजर ऊन पडतंय. तर आता जाणं पण इम्पॉसिबल आहे. आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो तेव्हाच आम्हाला इतकं, आम्ही थकून गेलो होतो तेव्हा. आता सकाळीच इतकं ऊन पडतं ना, आता डायरेक्ट जाऊ शकत नाही, इतकं भयानक परिस्थिती होणार आहे, होऊन जाती सकाळीच. तर मग आपण बघू पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये असं वगैरे ऊन कमी असलं का मग आपण जाऊ. आणि मी तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब नाही करत बरं का गाईज. आपण आहे ना खूप काही छान छान असे व्लॉग आणणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिले फर्स्ट ऑफ ऑल सबस्क्राईब करून घ्या बरं. आणि या व्हिडिओला आहे ना तुम्ही लाईक करा. जर तुम्ही ह्या व्लॉगवरती जर 500च्या पुढे जर व्ह्यूज नेले तर गाईज आपण 100 आणि 101% राजापूरच्या जत्रेच्या दिवशी एवढ्या उन्हाचं आपण तो चॅलेंज घेऊन राहिलो तिथं जायचा. तर गाईज तुम्ही पहिले फर्स्ट कॉल ह्या व्हिडिओवरती 500 व्ह्यूज कंप्लीट करा, 500 नाही सॉरी 1000 कंप्लीट करा तुम्ही, तर आपण तिथं जाऊ. 101% माझी गॅरंटी आहे. तर मी चॅलेंज देतो तुम्हाला, पहिले तुम्ही फर्स्ट कॉल 1000 व्ह्यूज कंप्लीट करा आणि आपण 100% तिथं जाणार. आणि 100च्या पुढं लाईक कंप्लीट झाले पाहिजे. हा गोल तुम्ही पूर्ण जर केला तर 101% आपण तिथं जाऊ. आणि तिथलं रहस्य मी तुम्हाला दाखवणार आहे, जे की अविस्मरणीय आहे. तर तुम्ही फर्स्ट कॉल एकदा टार्गेट कंप्लीट करा. तर तुम्ही पाहू शकता इकडे शुद्ध काय बनवून राहिला, हां वेपर्स बनवून राहिला. गाईस तर याचा मेकॅनिझम पहा तुम्ही. इकडं पोटॅटो टाकलं झालं टाक. आणि इकडे हे काही बनवले. त्याला वेपर्स म्हणतात. हा याला चिप्स म्हणतात. नाही त्याला फराळाचे वेपर्स म्हणतात. कोण बनवतात? नाही याला बटाट्याच्या चकल्या म्हणतात. हे तुझ्या हातावर पाहिजे. नांदगावची यात्रा कधी आहे? मग आमचा तोच प्लॅन आहे नांदगावची यात्रेचा. राजापूरच्या जत्राला जायचं नाही, ओय. नांदगावचं जायचं. ओय गप. राजापूरच्या यात्रेला आतून यायला अयो. नको ना, उचल धरल ना त्याला. उसन नाही खात का मोडून घाल पाठीचे. उसन कस काय हो गया. अण्णा भैया व्लॉग काढतोय. अण्णा तेव्हा व्लॉग चालू आहे. अण्णा मोठे इग्नोर केला अण्णांनी मला. आता इकडे सगळे बटाटे वगैरे शिलून झाले. बाकी आता हे आपले मॅनेजर साहेब ज्यांनी एक मोठं योगदान दिलंय. 2 गमेले बटाटे शिल्ले काहीच आता उद्या वाट घालायचे. सर व्लॉगला आपण इथे सेंड करून टाकू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. मिळूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग गाईज. बाय.